पहिल्या चेंडूवरती हरदीन फरदीन आणि षटकार प्राप्त केलाय। हा चेंडू देखील फुल टॉस आणि त्या फुल टॉसला फुल टोल वसूल केलाय। बॉल पुन्हा एकदा काय फटका इथे सजवलाय। पुन्हा एकदा इनसाइड आउट, एका हाताची कमाल आणि बॉल पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या उत्तर फक्त चौकार षटकाराने दिलंय। पुढचा चेंडू स्विच हिट, प्रत्येक फटका देखणाय। उगाचच या खेळाडूच्या नावाची चर्चा केली। समाप्त होतोय, धावसंख्या होते बिनबाद 28 धावा। शैलेश सर प्रत्येक चेंडूवरती आक्रमण केले, 32 धावांचं टार्गेट आणि 28 धावा बनवल्यात पहिल्या षटकामध्ये फरदीन काझीने। एक धाव गरजेची आहे आणि या एका धावेसाठी देखील फरदीन यांच्या बॅटमधून येतो तो चौकार। धन्यवाद। दुसऱ्या डावाला सुरुवात, पहिलाच बॉल कव्हरच्या क्षेत्रामध्ये, एक क्लासिकल अंदाजामध्ये फरदीनच्या बॅटमधून 4। एक चांगला स्ट्रोक या ठिकाणी येताना पाहायला मिळालाय। कव्हरच्या क्षेत्रामध्ये मात्र खेळलाय आणि यावेळेला समोर मिड ऑनच्या शरीर यष्टी महत्वाची नाहीये, तो टायमिंग आणि त्या टायमिंगच्या जोरावरती। यावेळेला आणखीन एक, याही वेळेला स्ट्रोक खेळलाय, पाहूयात किती लांबवर जाईल। फरदीन यांच्या बॅटमधून आलेला हा फटका सीमारेषेच्या। सुमेश टेकळे यांचा जो रोल आहे सिंगल डबल मध्ये जास्तीत जास्त स्ट्राइक्स फरदीन यांना देण्याची, मी मगाशी फरदीन यावेळेला खूप टप्प्याचा बॉल आणि यालाही सीमारेषा देखील अफलातून स्पेल इथे हाताळला, परंतु फरदीन काय फटकेबाजी मैदानाची। यावेळेला आणखीन एक फटका जो मात्र सर्कलच्या वरून खेळतायत फरदीन ठिकाणी हा फटका खेळला पाहिजे, अगदी त्याच ठिकाणी बरोबर हेरून इथे हा फटका खेळला जातोय। 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ। खोलवर टप्प्याचा चेंडू आणि मिडॉन पहिलाच बॉल, फरदीन काझी अल्टी पलटी आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर कल्टी षटकाराने केले जात आहेत आणि या 6 धावा किती महत्वाच्या आहेत। अगदी ते डिस्टन्स ते कमी केलं जात आहे। 23 चेंडू आणि त्या दरम्यान फरदीन काझी पाहिलं मिड ऑफ आतमध्ये, त्याच्या डोक्यावरून जशी फिल्डिंग तशी बॅटिंग होते। त्याला अनुसरूनच बॅटिंग इथे केली जाते। एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफच्या डोक्यावरून अगदी आपण पाहिलं तर चांगला ड्राइव्ह। यावेळेला फिल्डर आहे त्याच्या गॅप मधून बॉलला पाठवले, परंतु तिथे बॉल टर्न घेतोय आणि त्याच दरम्यान मैदान ते पाहायला मिळतोय। मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये आपण पाहिलं तर सातत्यपूर्ण बॅटिंग फरदीन आपल्याला कित्येक वेळा परत एक वेळा तो रिव्हर्स स्वीप आणि यावेळेला बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, कारण मागच्या बॉल